नमस्कार. ठरलं तर मग या सिरियलमध्ये खूप छान अशा घडामोडी घडल्या. अर्जुन आणि सायलीला जाधव मावशी भेटतात आणि त्या बबलीविषयी सगळे टमाटमा बोलू लागतात. अक्षरशः त्या रडून सांगत होत्या की त्या बबलीने आमच्या घराचं वाटलं केलं. त्या बबलीने माझ्या मुलाचा घात केला. मणक्यावर लागल्यामुळे तो काहीच करू शकत नाही. दरिद्र चालू देखील सुरू शकत नाही. त्याच्याकडे बघून बघून माझे पती देखील वारले. एवढेच काय, माझे पुण्यामधलं मोठे घर विकून मी कर्जतला शिफ्ट झाले, अगदी छोट्याशा घरामध्ये. मी अगदी पोलीस केस देखील करू शकते, असं ती बोलत असते. इकडे साक्षी वकिलांना फोन लावते आणि बोलते की महिपतचे वकील तुम्ही व्हाल का? महिपतची केस तुम्ही लढेल का? महिपतची केस कोणी लढू शकणार नाही. तुम्ही कोण बोलत आहात? त्यांची मी पत्नी बोलत आहात, असं ही साक्षी बोलते. आणि त्यानंतर वकिलावर देखील ती खूप चिडते. जर तुम्हाला लढायची नसेल तर एवढे प्रश्न का बरं करतात, पंचायत का बरं करतात, काय बाई आहे ही, असं तो वकील बोलतो आणि ही फोन ठेवून देते. इकडे अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात आणि बोलतात की बबली किती विचित्र आहे बघा, लहानपणापासून तिच्या अंगात किडे आहेत आणि लहानपणापासून ती प्रत्येकाचं वाटोळच करत आहे. तिच्या रक्तातच काहीतरी दोष आहे. अजून काहीतरी पुरावे आपण गोळा करूयात, असं ही सायली बोलते. त्यावेळेस अर्जुन देखील होकार देतो. ती काही करून प्रियाच्या घरामध्ये घुसते. तिचा मोबाईल शोधत असते, पण तिचा मोबाईल चार्जिंग लावलेला असतो. ती मोबाईलवर त्याच वेळेस फोन येतो आणि ती फोन उचलते. त्यावेळेस मैना तुझ्या वडिलांचा जीव वाचव असं बोलत असते. त्यांना खूप त्रास होतोय. खरंच तिला त्रास देखील होत असतो. हे ज्यावेळेस सायलीला कळतं त्यावेळेस ती पुढून फोन ठेवते आणि मेसेज करू लागते. तिकडून अक्षरशः तिचा पत्ता मिळतो आणि लवकरच ते असे कळवते. पटकन मोबाईल ठेवून तिथून ती पळ काढते आणि सरळ अर्जुनकडे येते. आता अर्जुनकडं आल्यानंतर अर्जुन प्रश्न विचारतो की खूप छान काम केलं, मैना आणि सदाचा ॲड्रेस मिळवला. तर त्यावेळेस सायली काळजीपोटी बोलते त्याची तब्येत खूप खराब वाटली, आवाज येत होता खोकल्याचा, खरं त्याला त्रास होत असेल, आपण डॉक्टर अरेंज करूयात. त्यावेळेस सायलीची कौतुक तो करतो आणि काही असलं तरी तुम्ही अवसमयात असं तो बोलतो. डॉक्टर हा प्लॅन करतो आणि इकडे सचिन ATM चालत नाही म्हणून अस्मिताकडे आलेला असतो. बघतो की काय सगळे ATM त्यांनी चेक केलेले असतात. त्याच वेळेस अस्मिता देखील बोलते की कसं काय शक्य आहे, मगाशी तर आपण ऑर्डर ज्यावेळेस घेतली त्यावेळेस पेमेंट याच्यातूनच केलं ना. खरं तर प्रतापने बँक मॅनेजरशी मिळून सगळं बंद केलेलं असतं. कल्पना आणि प्रताप त्या ठिकाणी येतात आणि बाळाला गिफ्ट देतात. त्यावेळेस अस्मिता बोलते की उद्या बँकेत जायचं आहे. त्यावेळेस तू कशाला जातेस? मी जातो, तू फक्त आराम कर, असं कल्पना देखत ते बोलतात. आणि ATM कसं काय बंद पडलं, काही कळत नाही असं अस्मिता बोलते. त्यावेळेस प्रताप बोलतो की मी जाऊन सर्व चेक करतो, ATM कसं काय चालू नसेल. त्यावेळेस सचिन देखील बोलतो मी सगळे ATM चेक केलं पण पैसे विड्रॉ होत नाही आहेत. अस्मिताला काही माहीत नसतं. इकडे हा चक्कर येऊन पडतो आणि मैना खूप आरडाओरडा करू लागते. त्याच वेळेस अर्जुन आणि सायली त्या ठिकाणी डॉक्टरला घेऊन पोचतात आणि तो CPR देऊ लागतो. खरं तर सायलीने हे सर्व केलेलं असतं आणि सायलीला हे देखील माहीत असतं ते जाधव मावशींची सांगितलं तिच्या खांद्यावर खून आहे जळाल्याची. त्यावेळेस कन्फर्मेशन ती अर्जुनला देते. इकडे प्रियाचा पंटर ह्या सदा लोखंडाच्या घरी जातो पण ते तिथं नाहीत. म्हणलं हिला अजूनच काळजी वाटू लागते. कुठे गेले असेल ते प्रश्न